अनिल मुनगेकर आणि दिनेश सावंत असे अनुभवी पंच मैदानाच्या दिशेला जात असताना पहिला सेमीफायनलचा हा थरार आपल्याला मैदानात पाहायला मिळेल। दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। धन्यवाद दोन्ही संघाच्या संघनायकांना मी देतो। आपण सेमीफायनल सारखे हे सामने खेळवत आहोत आणि आपल्या खेळाडूंची पूर्ण नाव या ठिकाणी आम्हाला समजली पाहिजे। पंचाची भूमिका निभावत आहेत ते अनिल मुनगेकर आणि दिनेश सावंत। पहिला सेमीफायनलचा सामना चालू होतोय तो म्हणजे ऋतुराज पॅकर्स आणि स्पोर्ट्स। ऋतुराज पॅकर्स यांनी प्रथम नाणेफेक जिंकलं होतं आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलंय ते म्हणजे अनिल स्पोर्ट या संघासाठी। प्रथम गोलंदाजीला येईल तो म्हणजे ऋतुराज पॅकर्स कडून। एक मिनिट हा, जयदीप पाताडे आणि जे सलामीला फलंदाज गेले ते म्हणजे गुरुनाथ दुखंडे आणि चेतन जोईल। गुरुनाथ आणि चेतन अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानात आहे। गोलंदाज आहे तो म्हणजे जयदीप, स्ट्राइकला चेतन आणि नॉन स्ट्राइकला गुरु। पहिला चेंडू, सुंदर प्रकारचा चेंडू, आपल्याच पॅडला चेंडू आदळतोय। सुंदर इत्या प्रकारचा टाकलेला हा चेंडू, पहिलीच निर्धावच्या स्वरूपात हा गणला गेलेला चेंडू। ऋतुराज पॅकर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय 6 षटकांचा सामना चालू होतोय। आता मात्र मोठा फटका मारण्याचा इरादा मात्र हा चेंडू व्हाईट म्हणून घोषित करतात अंपायर आणि हा पंजाब टू गणला गेलेला हा चेंडू आपल्या संघाची धावसंख्या व्हाईटच्या स्वरूपात सुरू होते ती म्हणजे अनिल स्पोर्ट या संघाची जयदीप। आता मात्र एक मोठा फटका, आक्रमक फटका म्हणावा लागेल। प्रहार केलाय तो गोलंदाजावर, जातोय तो सीमारेषा पार षटकार आणि हा चेतनच्या बॅट महाराष्ट्रात माझ्या मिठबाव गावात लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात। धन्यवाद डीजे। लॉंगॉनला मारलेला हा एक षटकार धावसंख्या पोहोचवत होती 7च्या घरामध्ये। अनिल स्पोर्ट हा संघ प्रथम फलंदाजी करतोय ऋतुराज पॅकर संघाविरुद्ध। अचूक टप्प्याचा चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये। आशुतोष कातवनकर त्या ठिकाणी विकेट किपरची भूमिका निभावत आहेत। जयदीप पाताडे यांचा खूपच सुंदर अशा रीत्या हा चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावून ठेवतोय हा गोलंदाज 7 या धावसंख्येवर। पुन्हा एकदा आपच्या दिशेला टाकलेला हा चेंडू जातोय वन बाउन्स विकेट किपरच्या हातामध्ये। चेतन कुठेसा बीट होतोय, एक षटकाराने खेळतोय मात्र 2 चेंडू पाठोपाठ बीट करून गोलंदाजाला या ठिकाणी चांगली गोलंदाजी करण्यास प्रवृत्त करतोय। आता मात्र या ठिकाणी नक्की जमीन विकेटला मारलेला फटका जातोय 1 धावांशी, धावसंख्या पोहोचते ती 8च्या घरामध्ये। पहिलं षटक चालू असताना म्हणजे पॉवर प्लेचं हे षटक, 6 षटकांचा सामना आहे। 2 पॉवर प्लेचे षटक असणार आहेत, 2 पॉवर प्लेचे षटक असणार आहेत आणि हा पहिला पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे तो म्हणजे जयदीप पाताडे यांच्या स्वरूपात। आता मात्र पहिल्यांदा स्ट्राइकला येतोय तो गुरु दुखंडे। मागच्या मॅचचा विनर या ठिकाणी आमचे MS स्पोर्टचे लाईव्ह YouTube पिसे या ठिकाणी सांगतायत। सुंदर फटका, स्टेटला मारलेला फटका, नक्कीच 1 धावावर समाधान मानावं लागेल। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी होते। 1 धावावर समाधान, धावसंख्या होती ती 9। पहिल्या षटकाची सांगता होती आणि या पहिल्या षटकाच्या सांगता अखेर धावसंख्या होती ती 9। सावध सुरुवात म्हणावी लागेल 1 षटकाराने, कारण तेजस याच्या चेतन याच्या बॅट्समधून निघालेला होता एक खणखणीत षटकार। मला वाटतो मोठी धावसंख्या उभार करण्याचा प्रयत्न करेल मात्र वापसी करतोय तो गोलंदाज चंद्रशेखर पाताडे, जयदीप पाताडे। खरोखर सुंदर गोलंदाजी केली होती। 1 तुझा चेंडू 1 माझा चेंडू अशा प्रकारची गोलंदाजी, धावसंख्या स्थिरावते ती 9 संख्यावर। आता येतोय तो एक मोठा गोलंदाज तो म्हणजे भूषण कामतेकर, मॅन फ्रॉम कोटकामतेचा हा गोलंदाज आहे।
अष्टपैलू म्हणून ओळखला जातो तो भूषण कामतेकर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतो. मात्र आता आहे तो ऋतुराज पॅकर्स कडून गोलंदाजीकडून. नक्कीच 6 षटकांचा सामना. दुसऱ्या पॉवर प्लेची सुरुवात होते. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होते. भूषण नावाचा हा गोलंदाज मैदानात पाहतोय. सेमीफायनलचा हा पहिला सामना रंगतोय तो म्हणजे ऋतुराज पॅकर्स आणि अनिश स्पोर्ट. प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं होतं ते ऋतुराज पॅकर्स या संघाने. 6 षटकांचा सामना. दुसरा पॉवर प्लेचं षटक सुरू होते भूषण कामतेकर नावाच्या गोलंदाजाने. पाहूया समोर आहे तो गुरु दुखंडे, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा हिरो. आताच्या मॅच मध्ये पाहूया एक मोठा फटका, मोठा प्रहार म्हणावा लागेल. जातोय तो सीमारेषा पहार. खणखणीत षटकार. खरोखरच लॉंगॉनला मारलेला हा षटकार. दाद द्यावी लागेल ती या ठिकाणी फलंदाजाला. डीजे भाई नरे आमचे अध्यक्ष, त्यांचे नेतृत्व भन्नाट, असा क्रिकेटचा चेंडू जातोय तो सीमारेषे पार षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्या होईल ती 15. काय सुंदर फटका मारला गुरु दुखंडे. भूषण कामतेकरच्या गोलंदाजीवर पुढचा चेंडू. आता मात्र सेलिमेडॉनला मारलेला हा फटका नक्कीच 1 धावावर समाधान मानावं लागेल त्या दोन्ही फलंदाजाला. धावसंख्या वाढेल ती 16 या घरामध्ये. आता मात्र वापसी करतोय तो भूषण नावाचा हा गोलंदाज. समोर आहे तो एक मोठा स्फोटक फलंदाज. 1 षटकाराने खेळतोय तो चेतन. शॉर्टपिचचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी झेल होण्याचा संभव. मात्र 2 फिल्डरच्या मध्ये हा चेंडू पडतोय आणि धावसंख्या 2च्या घरामध्ये वाढेल. धावसंख्या होती ती 18. म्हणजे दुसऱ्या चेंडूवर ह्या 2 धावा. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आणि दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. अशा प्रकारे या 2 चेंडूवर 8 धावा वसूल करतोय तो अनिश स्पोर्ट हा संघ. समोर आहे तो भूषण. चेतनसाठी पुन्हा शॉर्ट मिडॉनला मारलेला हा फटका. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ऋतुराज पॅकरचा. त्या ठिकाणी 1 धावावर मानावं लागेल आणि धावसंख्या होती ती 19. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल कारण पहिल्या चेंडूमध्ये 6 धावा, दुसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल भूषण याची. आता मात्र गुरु दुखंडे. फुलटा चेंडू मोह आवर्ताला नाही आलाय तर या फलंदाजाला गुरु दुखंडे. जातो सीमारेषा पार. हॉटेल सुभेदार षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या होती ती 25. डीजे रामेश्वर प्रतिष्ठा नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठा नावात. धन्यवाद. आता मात्र मोठा प्रहार करण्यामध्ये यशस्वी झालेला हा गुरु दुखंडे नावाचा फलंदाज. पुन्हा एकदा पाहूया त्या ठिकाणी जयदीप पाताड कोण भूषण कामतेकर या गोलंदाजाला एक सफलता मिळते आणि चांगल्या फलंदाजाची विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी होता पार पडतोय तो म्हणजे भूषण कामतेकर. 1 गडी बाद 25 धावा. त्यांचे कामच दमदार, त्यांचे कामच दमदार, त्यांचे कामच दमदार. या क्रिकेट स्पर्धेची चर्चा होते साऱ्या गावोगावात. या क्रिकेट स्पर्धेची चर्चा होते साऱ्या गावोगावात. लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. लय ताकद हाय रे. धन्यवाद डीजे. लेग स्लिपला मारलेली हा फटका होता आणि सहजरित्या त्या ठिकाणी झेल टिपतोय तो त्या ऋतुराज पॅकरचा क्षेत्ररक्षक आणि पॅव्हेलियनच्या दिशेला पाठवतोय तो गुरु दुखंडे सारख्या फलंदाजाला.
एक चांगला गोलंदाज म्हणावा लागेल भूषण कामतेकर. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा देतोय आणि एक गडी बाद करतोय तो भूषण कामतेकर. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या धाव फलकावर लागते ती 25. तिसरा गोलंदाज येतोय तो जयदीप पाताडे. नवीन फलंदाज गेलाय तो गणेश रुपे. गुरु दुखंडे याची जागा घेण्यासाठी हलकीशी कट मारतोय. नक्कीच सिली मिडॉनला हा फटका आहे आणि सिली मिडॉनवरून एक धाव घेतोय ते दोन्ही फलंदाज. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडतोय ते. अनिश स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या होती ती 26. एक सलामीचा फलंदाज अजून मैदानात पाहायला मिळतोय तो म्हणजे चेतन नावाचा. समोर आहे तो जयदीप. सुंदर चेंडू, ब्लॉक पद्धतीचा चेंडू. त्या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र त्याच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी निर्धाव काढण्यात यशस्वी होतोय तो जयदीप पाताडे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकांमध्ये देखील अशाच प्रकारची चांगली गोलंदाजी केली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये पण अशाच प्रकारची गोलंदाजी आहे. चेतन नावाचा फलंदाज फलंदाजी करत असताना स्लो पद्धतीचा चेंडू चकवण्याचा उद्देश होता आणि तो सफल ठरतोय जयदीप पाताडे. स्लो पद्धतीचा चेंडू सहसा बॅट्समनला मारता येत नाही आणि त्याच पद्धतीने थोडीशी आपलं कौशल्यपणाला लावतोय तो हा जयदीप आपल्या गोलंदाजीमध्ये. आता मात्र या ठिकाणी कव्हरला मारलेला फटका. नक्कीच एक धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोचती ती 27च्या घरामध्ये. म्हणजे पहिला सेमीफायनलचा सामना पहिली जी जोडी आहे ती म्हणजे या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. जातोय तो सिली पॉइंट मध्ये. नक्कीच ही एक धावसंख्या वाढेल ती 28. मैदानामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते जयदीप पाताडे यांच्या गोलंदाजीकडून. चेतन आणि रुपेश सारख्या फलंदाजाला जखून ठेवण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा प्रहार, मोठा आघात करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. वर्चस्व गाजवतोय तो जयदीप पाताडे नावाचा हा गोलंदाज. तिसऱ्या षटकाची सांगता होते आणि या तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या होती ती 28. तिसरी सीमारेषे पार चौकार. पहिल्या चेंडूवर भूषण कामतेकरच्या चेंडूवर मोठा प्रहार म्हणावा लागेल. 4 धावांनी धावसंख्या होणार आहे ती 32च्या घरामध्ये. म्हणजे रुपेश नावाचा आक्रमक फलंदाज. आता मात्र थोडीशी आक्रमकता पाहायला मिळते कारण मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं की फक्त या 3 धावा निघाल्या होत्या आणि या 3 धावा निघून आता मात्र या चौथ्या षटकातला पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला अनिश स्पोर्ट या संघाकडून. आता मात्र या ठिकाणी सिली मिडनवरून मारलेला हा जातोय सुभेदार षटकार. धावसंख्या वाढवतोय तो आपल्या संघा. भाई नरे आमचे अध्यक्ष त्यांचे नेतृत्व भन्नाट. धन्यवाद डीजे. ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व पहिला आणि सेमीफायनलचा हा पहिला सामना. भूषण कामतेकर येतोय दुसरा आणि वैयक्तिक
दुसरं संघाचं चौथं षटक. आता मात्र या ठिकाणी चांगला चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. आशुतोष कातवणकर सुंदररित्या या ठिकाणी विकेट किपरची भूमिका निभावत असताना आता मात्र आपली वापसी करतोय तो भूषण कामतेकर नावाचा हा गोलंदाज. मोठ्या स्फोटक फलंदाजाला थंडवण्याचा प्रयत्न आणि हा लॉंग ऑनला मारलेला हॉटेल सुभेदार षटकार. पहिल्या सेमीफायनल मध्ये हा षटकाराची आतिषबाजी. धाव संख्या पोहोचणार आहे 6. 44 धावा. लय ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. असते क्रिकेटची बक्षीस लाखो रुपयांची. बक्षीस लाखो रुपयांची. बक्षीस लाखो रुपयांची. शैलेश लोके आयोजक. धन्यवाद डीजे. या ठिकाणी काय समाचार घेतोय. मोठा प्रहार करतोय रुपेश नावाचा फलंदाज अनिश स्पोर्ट संघाकडून. गणेश आता मात्र कुठेसा फसलेला दिसतोय. मात्र पाहूया त्या ठिकाणी झेल होऊ शकतो का. भूषण कामतेकर कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. त्याला माहिती आहे गणेश नावाचा हा वादळ जर का आपण याची कॅच सुटली तर नक्कीच मोठा प्रहार करेल. आता मात्र पॅवेलीच्या दिशेला जातोय डीजे. असा क्रिकेटचा धन्यवाद डीजे. गणेशची जागा घेण्यासाठी जातोय तो गणेश शिंदे. संघाचा कर्णधार अनिश स्पोर्ट या संघाचा कर्णधार मैदानात पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा पहिला थरार आपल्याला पाहायला मिळतोय ग्रीन पार्क स्टेडियम मिडबाव या मैदानावर. चौथ्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू असताना धाव संख्या होती ती 44 धावा. मोठा गडी मासा या ठिकाणी गळा लावलाय तो या ठिकाणी. मात्र भूषण कामतेकर याने आता मात्र जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो गणेश शिंदे. सिली पॉइंट मारलेला हा फटका. नक्कीच त्या ठिकाणी 2 धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी होते. 1 धावावर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ऋतुराज पॅकर आहे संघाचं. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या होती ती 45. 4 षटका अखेर धावसंख्या होती ती 45. शेवटच्या 2 षटकांचा खेळ व्हायचा आहे. पाहूया या 2 षटकांमध्ये किती धावा जमा करतो अनिश स्पोर्ट हा संघ. डीजे बक्षीस लाखो रुपयांची. बक्षीस लाखो रुपयांची. बक्षीस लाखो रुपयांची. शैलेश लोके आयोजक त्यांचे कामच दमदार. त्यांचे कामच दमदार. हॅलो डीजे. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये गुरु दुखंडे यांनी जी झेल झेपले होते त्याच्यासाठी पारितोषिक आलाय 200 रुपयाचं धुवाळी यांकडून. खरोखरच त्यांचं कौतुक करावं लागेल. शॉर्ट पिचचा चेंडू जातोय सिलिमिड वरून बाउंड्रीच्या दिशेला. नक्की चेंडू आडवेपर्यंत सीमा पार चौकार. धाव संख्या 4 ने वाढेल. धाव संख्या होती ती 49. असा क्रिकेटचा आयोजन रंगलाई भारी आज या मैदानात. असा क्रिकेटचा आयोजन रंगलाई भारी. धन्यवाद. समीर घाडी नावाचा हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आघात म्हणावा लागेल अनिश स्पोर्ट संघाकडून. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारून आपला इरादा स्पष्ट करतोय तो गणेश नावाचा फलंदाज. पाहूया समोर आहे तो चेतन. समीर घाडी वैयक्तिक पहिलं संघाचं 5वं षटक घेऊन आलेला समीर घाडी. आता मात्र या ठिकाणी मिडॉनला मारेला हा फटका जातोय तो जयदीप पातळे यांच्या हातामध्ये. धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्या होती ती 50. म्हणजे आपल्या संघाचं अर्धशतक धाव फलकावर लावतोय अनिश स्पोर्ट हा संघ. पहिला सेमीफायनलचा हा थरार
पाचवं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती ती 50 विदाउट 1 लॉस. फुल टॉस चेंडू जाणार आहे तो 1 बाउन्स चौकार. मिड विकेट वरून हा चौकार मारलाय तो गणेश शिंदे. आपल्या संघासाठी धावसंख्या वाढवतोय. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या होती ती 54. रामेश्वर प्रतिष्ठा नावात लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठा नावात स्पर्धा असते क्रिकेटची बक्षीस लाखो रुपयांची. धन्यवाद. चेतन नावाचा फलंदाज मैदानात बरसतोय. पुन्हा एकदा मारलेला लॉंग ऑनला मारलेला हा हॉटेल सुभेदार षटकार. काय फलंदाजी मैदानात पाहायला मिळते. मोठा प्रहार बनावा लागेल समीर गाडी याच्या गोलंदाजीवर. प्रेक्षकांची मनं जिंकतोय हा चेतन नावाचा फलंदाज. असा क्रिकेटचं आयोजन रंगलाई भारी आज या मैदानात. असा क्रिकेटचं आयोजन रंगलाई भारी आज या मैदानात. लई ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठा नावात. धन्यवाद टीजे. लई ताकद. मोठी धावसंख्या उभे करण्याचा इरादा दिसतोय तो आणि स्पोर्ट संघाचा. पाचवं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या होती ती 60 धावा. समीर घाडी या गोलंदाजाचा समाचार घेतोय तो चेतन नावाचा हा फलंदाज आणि स्पोर्ट संघाकडून आणि त्याला साथ देतोय तो गणेश शिंदे. पाहूया समीर घाडी. शॉर्ट पिचचा चेंडू थोडासा चेंडू खाली राहतोय आणि फलंदाजाला चकवा देतोय. जातोय विकेट किपरच्या हातामध्ये सरळ. आता मात्र धावसंख्या स्थिरावण्यामध्ये यशस्वीता पूर्ण करतोय तो म्हणजे समीर घाडी. धावसंख्या होती ती 60. सुंदर गोलंदाजी. पाहूया वाईट चेंडू आणि व्हाईट चेंडूवर ही एक धाव आणि परत धावून एक धाव काढली. अशा प्रकारच्या या 2 धावा. धावसंख्या होती ती 62. समीर घाडी थोडासा दिशा भरकटतोय. पंजाब टू हरियाणा अशा प्रकारचा हा चेंडू गणला जातो. ऋतुराज पॅकर संघाकडून आलेला हा गोलंदाज समीर घाडी थोडी वारंवार त्याला थोडंसं मार्गदर्शन करतो आशुतोष कातवणकर. मात्र या ठिकाणी थोडीशी फटकेबाजी पाहायला मिळते ती चेतन नावाच्या फलंदाजाकडून. आता मात्र स्ट्राईकला असेल तो गणेश शिंदे. पाचवं षटक प्रगतीपथावर असताना अशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करतोय तो आणि स्पोर्ट हा संघ. ग्रीन पार्क स्टेडियम मिटमाव या मैदानावर समीर घाडी. शॉर्ट पिचचा चेंडू बॅट्समनला काही कनेक्ट करता आला नाही. मात्र एक धावावर समाधान मानावं लागेल ती गणेश शिंदे याला. धावसंख्या होणार आहे ती 63. चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते भूषण कामतेकर याचं. जिथे 2 धाव्या होत्या त्या ठिकाणी एकच धाव दिलं आणि ह्या 5व्या षटकाची सांगता होते. 5व्या षटकाखेर धावसंख्या होती ती 63. चांगली धावगती राखण्यामध्ये आतापर्यंत यश प्राप्त केलंय तो म्हणजे अनिश स्पोर्ट या संघाने ऋतुराज पॅकर संघाच्या विरुद्ध. तिसरं षटक वगळता या ठिकाणी मोठा प्रहार पाहायला मिळाला. मैदानामध्ये मोठा आघात पाहायला मिळाला. प्रत्येक गोलंदाजाचा समाचार पाहायला मिळाला. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतो तो ऋतुराज पॅकर संघाकडून गोलंदाज महेश जोयल. मात्र स्ट्राईकला आहे तो गणेश शिंदे. चांगला चेंडू कनेक्ट करता आला नाही त्या ठिकाणी. पाहूया झेल होऊ शकतो का. आणि मनोज मिडबावकर काहीशी मोठी चूक करतोय. मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी आपला झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना म्हणावा लागेल. युट्यूब लाईव्हचं या ठिकाणी प्रेक्षेपण चालू असताना मनोज मिडबावकर मोठी घोडचूक करतोय मैदानावर आणि हा साधा सोपा झेल जमिनीला विसावतोय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या ते 65. हा पहिल्याच चेंडूवर एक सफलता मिळवण्यामध्ये महेश जोयल यशस्वी झाले होते. मात्र मनोज मिडबावकर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मोठी घोडचूक करतोय आणि जीवदान देतो तो गणेश शिंदे सारख्या मोठ्या प्रहार फलंदाजाला. आता मात्र मिड विकेट वरून सळशिरी मिडवान मारलेला हा फटका जातोय तो स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी चेंडू आडवेपर्यंत या मनावरत सहजरित्या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय.
अनिस्फोट हा संघ चांगली रनिंग बिटवीन म्हणावी लागेल ती. चेतन आणि गणेशाची धाव संख्या पोहोचते ती 67 धावा धाव फलकावर. गणेश शिंदे याची एक सोपी अशी झेल मनोज मिडवावकरच्या हातातून सुटतोय. एक मोठं जीवदान म्हणावं लागेल ते गणेश शिंदे सारख्या फलंदाजाला. आणि आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होतोय महेश जोईल. गोलंदाजीसाठी सज्ज असताना या ठिकाणी फलंदाजीसाठी आहे तो गणेश शिंदे, स्वतः कर्णधार या संघाचा. पाहूया एक सलामीचा फलंदाज अजून मैदानात पाहायला मिळतोय. फुलटॉप चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. मध्ये सहजरित्या एक लेग बायच्या स्वरूपात धावा मिळणार आहेत त्या मनीष फोर्ट संघाला. ही लेग बायच्या स्वरूपात धावा असेल. धाव संख्या होणार आहे ती 68. शेवटचा षटक चालू असताना या ठिकाणी मोठे फटके मारण्याला कुठेतरी रोखण्यामध्ये यश होतोय तो महेश जोईल या गोलंदाजाकडून. पुन्हा चांगला चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगला चेंडू. नक्कीच त्या ठिकाणी चेंडू आडवेपर्यंत पाहूया. सहजरित्या या 2 धावा पूर्ण करतोय चेतन आणि गणेश. चांगली रनिंग बिटवीन लागेल मैदानावर पाहायला मिळते. धाव संख्या होते ती 70. म्हणजे जवळजवळ 14च्या सरासरीने धावा जमा करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. हॅलो, आता मात्र हॉटेल सुभेदार षटकार शॉर्ट मिडल वर मारलेला हा एक मोठा प्रहार म्हणावा लागेल अनिस्फोट संघाकडून. जातोय तो सीमारेषा पार षटकार डीजे. असा क्रिकेटचं आयोजन रंगलाई भारी आज या मैदानात. असा क्रिकेटचं आयोजन रंगलाई भारी आज या मैदानात. लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात. लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात. असते क्रिकेटची. धन्यवाद डीजे. मोठा प्रहार पाहायला मिळाला तो म्हणजे चेतन नावाच्या फलंदाजाकडून. एक सलामीला गेलेला हा मोठा फलंदाज या ठिकाणी मैदानात. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट आणि जातोय तो डगआउट मध्ये. हॉटेल सुभेदार षटकार धाव संख्या 6 ने वाढवतोय. धाव संख्या होती ती 82. 6 षटकांमध्ये जवळ जवळ मला वाटतं 82 धावा जमा करतोय आणि 83 धावांचं उद्दिष्ट ठेवतोय तो अनिस्फोट हा संघ. मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली ती म्हणजे चेतन सारख्या आणि गुरु दुखंडे आणि गणेश शिंदे गणेश अशा फलंदाजाकडून. चेतन यांनी वैयक्तिक 15 चेंडू आणि 36 धावा अशी आक्रमक फलंदाजी प्रत्येक गोलंदाजावर प्रहार करून 15 चेंडू आणि 36 धावा या ठिकाणी मिळवल्या आहेत. खरोखरच कौतुक करावं लागेल चेतन या फलंदाजाचं. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडगाव आयोजित पुरस्कृत बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2025 मंगळवार दिनांक 11 मार्च 2025 ते शनिवार दिनांक 15 मार्च 2025 या दरम्यान प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते म्हणजे 5 लाख रुपये आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 2,25,000 रुपये. त्यानंतर मालिकावीरसाठी एक मोटरसायकल आहे. अंतिम सामनावीर 5,001 रुपये, उत्कृष्ट गोलंदाज 5,001 रुपये आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी 5,001 रुपये. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुहास मिडबावकर, काका नरे आणि शशांक फाटक यांच्याशी संपर्क करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे.
ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं चालू असताना पहिल्या सेमीफायनलचा थरार आपण पाहत आहोत आणि पहिल्या विनिंग मध्ये या ठिकाणी जवळजवळ 6 षटकामध्ये 82 धावा या ठिकाणी कुठल्या आणि मोठं 83 धावांचा उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते अनिस्पोर्ट या संघाने ऋतुराज पॅकर्स या संघाकडे देखील चांगली स्फोटक फलंदाजी आहे मात्र त्याच्या विरुद्ध अनिस्पोर्ट संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे। पाहूया दुसऱ्या विनिंगचा या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल। पहिला सेमीफायनलचा हा थरार या ठिकाणी अनुभवत असताना ग्रीन पार्क स्टेडियम मिडबाव यांच्या ग्राउंडवर दुसऱ्या विनिंगची सुरुवात होत असताना दुसऱ्या सेमीफायनलचं या ठिकाणी नाणेफेक होणार आहे ती रामेश्वर रायडर्स विरुद्ध सिद्धार्थ मिडबाव। दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकसाठी यायचं आहे। दुसऱ्या सेमीफायनलचं नाणेफेकी होणार आहे। दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये या। मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल आणि दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक होण्यासाठी सिद्धार्थ मिडबाव आणि रामेश्वर रायडर्स पुजारी ठीक आहे। रामेश्वर रायडर्स विरुद्ध सिद्धार्थ मिडबाव अशा दोन संघांच्या दरम्यान होणारा सामना त्याचे नाणेफेक होते दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याची। नाणेफेक होते पुजारी यांच्या हस्ते आणि पाहूया नाणेफेक जिंकतोय तो रामेश्वर रायडर हा संघ। आपण निर्णय सांगून जायचा आहे। दरम्यान दुसऱ्या विनिंगची सुरुवात होते। सेमीफायनलचा हा पहिला सामना पहिल्या विनिंग मध्ये 6 षटकांमध्ये 82 धावा जमा केल्या होत्या आणि 83 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजे अनिस्पोर्ट या संघाने ऋतुराज पॅकर संघाच्या विरुद्ध आणि सलामीला जोडले गेले ते सिद्धेश आणि साहिल अशी ही सलामीची जोडगोळी या ठिकाणी मैदानात। पहिल्या गोलंदाजीला येतोय तो म्हणजे गुरु दुखंडे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो। आता मात्र पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय। 6 षटकांचा सामना 2 पॉवर प्लेचे षटक असणार आहेत आणि ह्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया ऋतुराज पॅकर्स हवी होतोय का गोलंदाज हवी होतोय। आपल्याला हे चित्र मैदानावर स्पष्ट होणार आहे। आता मात्र ऋतुराज पॅकरची सलामीची जोडी मैदानात सिद्धेश आणि साहिल। गोलंदाजीला आहे तो गुरु दुखंडे। पहिला चेंडू आणि हा पहिलाच व्हाईट चेंडू अशीच काहीतरी सुरुवात झाली होती ती म्हणजे सेमीफायनलच्या पहिल्या सामन्याची। पहिल्या चेंडूमध्ये पहिलाच व्हाईट चेंडू तीच परिस्थिती गुरु दुखंडे या ठिकाणी गिरवत असताना
आता मात्र मिड विकेटला मारलेला हा फटका चेतन नावाचा फलंदाज, चेतन नावाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि सिद्धेशला या ठिकाणी 1 धावावर रोखतोय. म्हणजे या ठिकाणी ह्या 2 धावा ऋतुराज पॅकर्स 83 धावांचा पाठलाग करत असताना 83 धावांचा पाठलाग करत असताना ह्या पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा म्हणाव्या लागतील, कारण पहिला व्हाईटच्या स्वरूपात चेंडू आणि त्याच दुसऱ्या पद्धतीने टाकलेला हा चेंडू 1 धावावर समाधान मानावे लागेल. गुरु दुखंडे समोर आहे तो एक मोठा स्फोटक फलंदाज साहिल, याने पहिल्या साखळी सामन्यामध्ये 3 षटकार सलग 3 षटकार मारले होते. आता मात्र सावध सुरुवात म्हणावी लागेल, ती म्हणजे साहिल याची ऋतुराज पॅकर संघाकडून सिली मिडॉनला मारलेला हा फटका होता. नक्कीच 1 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती ती 3. 83 धावांचा पाठलाग करत असताना शॉर्ट पिचचा चेंडू मोह आवरता नाही आलाय, मात्र बीट 1 धावावर समाधान, दुसरी धाव यशस्वीरित्या आणि ह्या 2 धावांनी धावसंख्या होती ती 5. सावध सुरुवात म्हणावी लागेल ती ऋतुराज पॅकर संघाची अनिस्फोट संघाविरुद्ध. पहिलं षटक घेऊन आलेला मोठा गोलंदाज गुरु दुखंडे, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो, या ठिकाणी गोलंदाजीला पाहायला मिळतंय मैदानावर. चांगला चेंडू, उचली घेणारा चेंडू जातोय तो विकेट किपरच्या गोदीमध्ये आणि निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. धावसंख्या स्थिरावून ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो गुरु दुखंडे नावाचा गोलंदाज. समोर आहे तो सिद्धेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो साहिल. ही सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू, त्या ठिकाणी चेतन नावाचा क्षेत्ररक्षक जातोय तो या ठिकाणी मिडॉन पडून हा खणखणीत षटकार, हॉटेल सुभेदार षटकार म्हणावे लागेल. धावसंख्या 6 ने वाढवेल तो ऋतुराज पॅकरचा सिद्धेश नावाचा हा फलंदाज. मोठा प्रहार करतोय तो गुरु दुखंडेच्या गोलंदाजीवर. धावसंख्या 6 ने वाढेल, धावसंख्या होती ती 11. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती सिद्धेशाची. पुढचा चेंडू, चांगला बॅकअप म्हणावा लागेल त्या क्षेत्ररक्षकाचा. चौकारावर चेंडू जातोय, तोच अडवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र या ठिकाणी मला वाटतं या 3 धावा सहजरित्या पूर्ण करते दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोचते ती 14. पहिल्या षटकाचा सांगता होते, या पहिल्या षटकाच्या सांगता अखेर धावसंख्या होती ती 14. एक्स्ट्रा कव्हरला मारलेला हा फटका आडवेपर्यंत ह्या 3 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतोय. म्हणजे ज्या सरासरीने धावा जमा करायच्या त्या सरासरीने वाटचाल चालू आहे ती ऋतुराज पॅकर या संघाची. पहिल्या फायनलच्या सामन्यादरम्यान, पहिला सेमीफायनलचा हा सामना रंगतोय आपल्याला माहित आहे. ऋतुराज पॅकर्स विरुद्ध अनिस्फोट प्रथम फलंदाजी झाली होती. ती अनिस्फोट या संघाने 6 षटकामध्ये 82 धावा जमा केल्या होत्या. 83 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं आणि ह्या 83 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाखेर धावसंख्या होते ती 14. आता मात्र गणेश शिंदे नावाचा हा गोलंदाज स्वतः कर्णधार आहेत या संघाचे आणि या ठिकाणी पाहूया गोलंदाजीला आलेला आहे. समोर आहे तो एक स्फोटक फलंदाज सिद्धेश. 83 धावांचा पाठलाग करत असतील तर प्रत्येक गोलंदाजाला चौकार आणि षटकाराचा प्रहार करावा लागेल, कारण मोठा धावसंख्या आहे धावफलकावर. स्लो पद्धतीचा चेंडू, नक्कीच त्या ठिकाणी मला वाटतं फलंदाज बीट होतोय आणि सहजरित्या हा निर्धाव चेंडू जातोय. पहिला चेंडू निर्धाव करण्यामध्ये यशस्वी होतोय तो गणेश नावाचा हा गोलंदाज. सिली पॉइंटला मारलेला हा फटका सहजरित्या 1 धाव पूर्ण करतोय सिद्धेश.
स्ट्राईकला देतोय तो साहिल नावाच्या फलंदाजाला आणि धावसंख्या होती ती 15. मोठी धावसंख्या आहे. मोठे धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्याच पद्धतीचे फटके मारावे लागतील मैदानात. तापलेला मैदान आहे. या तापलेल्या मैदानावर आपल्याला त्या तापलेल्या मैदानाचा फायदा नक्कीच घ्यावा लागेल. पाहूया गोलंदाज. या ठिकाणी कव्हर पॉइंटला मारलेला हा फटका आडवेपर्यंत ही एक धाव पूर्ण सहजरित्या करतोय आणि सहजरित्या एक धावाबरोबर धावसंख्या होती ती 16. आता मात्र ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काहीशी थोडी धावगती कमी करण्याचा प्रयत्न गणेश शिंदे नावाच्या गोलंदाजाकडून. स्लो पद्धतीचे चेंडू सहजरित्या मारता येत नाही त्या फलंदाजाला. मात्र 1-1 आणि 2-2 धावावर समाधान मानतोय ते दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 17. दुसरा पॉवर प्लेचा हा षटक हाणामारीचं षटक असतं. मात्र गोलंदाज हवी होतो या मैदानावर. फलंदाजाला कुठेतरी निराशा. साहिल मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना लागला तर चौकार किंवा षटकार, नाही तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अशा प्रकारची फलंदाजी मैदानात पाहायला मिळते. निर्धाव काढण्यात यशस्वी होतोय तो गणेश शिंदे नावाचा गोलंदाज. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण या अगोदर स्टेटला मारलेला फटका जाईपर्यंत या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा नक्की 2 धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण प्रयत्न होतोय. धावसंख्या 2 ने वाढणार आहे. धावसंख्या होती ती 19 धावा. कमी धावाचा हा षटक म्हणावा लागेल. फक्त 5 धावा दिल्या होत्या. ऋतुराज पॅकर्सच्या ज्यावेळी फिल्डिंग होती अशाच प्रकारचं 3 धावांचा एक षटक टाकला होता. तो म्हणजे जयदीप पाताडे या गोलंदाजाने. खरोखरच त्याच पद्धतीचा हा षटक गणेश शिंदे नावाच्या गोलंदाजाकडून. कुठेतरी फलंदाजाला जकडून ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय गणेश शिंदे नावाच्या गोलंदाजाकडून. आता मात्र 83 धावांचा पाठलाग करत असताना मोठे प्रहार करावे लागतील आणि मोठे प्रहार केले तरच सहजरित्या ह्या धावा जमा करू शकतो हा संघ. कारण आता समीकरण येऊन ठेवलेलं आहे ते. कारण 24 बॉल आणि 64 धावांचं असं समीकरण मैदानात आलेलं आहे. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो तो गुरु दुखंडे. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो गुरु दुखंडे. 24 चेंडू आणि 64 धावा दोन्ही फलंदाजांनी याची नोंद घ्यायची आहे. 24 चेंडू आणि 64 धावा. सामन्याला उशीर होतोय. यानंतर अजून एक सेमीफायनल आणि नंतर फायनलचा सामना रंगणार आहे. तेव्हा गुरु दुखंडे गोलंदाजीला आलाय. पाहूया समोर आहे तो सिद्धेश आणि हा वाईट चेंडू. दिनेश सावंत त्या ठिकाणी पंचांची भूमिका निभावत असताना नॉनला पंचांचे आहेत ते अनिल मुनगेकर. दोन्ही अनुभवी पंच या मैदानात सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पंचांची भूमिका निभावत असताना पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात. पाहूया सिद्धेश सारख्या फलंदाजाला कव्हरला मारलेला हा फटका नक्कीच झेल होतोय. त्या ठिकाणी किशोर घाडी मॅनफॉर्म कोटकामतेचा हा क्षेत्ररक्षक अचूल त्या झेल टिपतोय. चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बऱ्याच क्रिकेटचा अनुभव असलेला हा किशोर घाडी मॅनफॉर्म कोटकामतेचा चांगल्या प्रकारे झेल टिपतोय आणि मोठ्या फलंदाजाला पॅव्हेलियनच्या दिशेला पाठवतोय. तो म्हणजे सिद्धेश नावाच्या फलंदाजाला. या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता कारण मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना मोठा प्रहार करावा लागतो आणि अशा प्रकारचा प्रहार करत असताना मोठी चूक म्हणावी लागेल फलंदाजाची. जाते ते सीमा क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये.
किशोर घाडी याच्या हातामध्ये सहजरित्या चांगल्या प्रकारची झेल टिपतोय आणि अनिश स्पोर्ट संघाला एक मोठा पहिला धक्का म्हणावा लागेल तो सिद्धेच्या स्वरूपात. आता मात्र या ठिकाणी समीकरण येऊन ठेपले ते 23 चेंडू आणि 63 धावा. 23 चेंडू आणि 63 धावा भलं मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाला पार करायसाठी चौकार षटकार या मैदानावर मारावे लागतील. कोण आहे फलंदाज? समीर घाडी. शॉर्ट पिचचा चेंडू त्या ठिकाणी जातोय तो मिड विकेटला आणि ह्या मिड विकेट वरून हा एक धाव घ्यावी लागेल त्या फलंदाजाला. धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्या होती ती 21. आता मात्र 22 चेंडू आणि 62 धावा. 22 चेंडू आणि 62 धावा मैदानात समीकरण पाहायला मिळतंय. मोठे फटके केले तर नक्कीच या ठिकाणी साहिल मात्र काहीसे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या ठिकाणी पुन्हा बीट होतोय. सरळ चेंडू जातोय तो गणेश शिंदे विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गुरु धुकंडे या गोलंदाजाकडून. आणि पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. आता मात्र पंजाब टू हरियाणा असा गणला गेलेला हा चेंडू धावसंख्या वाढवतोय तो ऋतुराज पॅकर संघाचा. हा ऋतुराज पॅकर संघासाठी तो म्हणजे गुरु दुखंडे. समोर आहे तो स्फोटक फलंदाज साहिल. आता मात्र त्याच्या बॅट मध्ये निघालेला हॉटेल सुभेदार षटकार जातोय तो शॉर्ट मिडॉनवरून खणखणीत षटकार आणि या षटकाराने धावसंख्या आपल्या संघाची वाढणार आहे ती म्हणजे 28 धावा. वीस चेंडू आणि 55 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतो. जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि तिसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती ती 28. आता मात्र 19 चेंडू आणि 55 धावा असं समीकरण मैदानात पाहायला मिळतंय. चेतन नावाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अरवेपर्यंत सहजरित्या पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन म्हणावे लागेल ऋतुराज पॅकर्सच्या संघाची. बघता बघता या 2 धावा आणि धावसंख्या पोहोचते 30च्या घरामध्ये. आता मात्र 18 चेंडू आणि 53 धावांची गरज. 18 चेंडू आणि 53 धावा भलं मोठं आव्हान आहे. हे आव्हान जर पेळायचं असेल तर मोठी एकाने फलंदाजी करावी लागेल. कारण या ठिकाणी आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो समीर घाडी. पाहूया 18 चेंडू आणि 53 धावा. आतापर्यंत 18 चेंडू मध्ये 30 धावा जमा करण्यात यशस्वी झालेले आहेत. आता 18 चेंडू आणि 53 धावा. नक्कीच मोठा रन रेट आहे. मोठी धावसंख्या पाठलाग करायची आहे. मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतोय तो गणेश शिंदे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय गणेश शिंदे. हा निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यशस्वी होतोय. समोरच्या फलंदाजाला जखून ठेवण्याचा प्रयत्न समीर घाडी.
सिलिमिडॉनला मारलेला हा फटका नक्कीच सहजरित्या 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या होतील ती 32. आता मात्र 16 चेंडू आणि 51 धावा. 16 चेंडू आणि 51 धावा असं समीकरण सेमीफायनलचा पहिला सामना, सेमीफायनलचा हा पहिला थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. सेमीफायनलच्या पहिल्या थरारामध्ये या ठिकाणी 16 चेंडू आणि 51 धावा जमा कराव्या लागतील त्या ऋतुराज पॅकर्स या संघाला. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, कारण भली मोठी धावसंख्या उभी केली होती ती अनिश स्पोर्ट या संघाने. फुलटॉस चेंडू काही कनेक्ट करता आला नाही, जातोय तो पॅडला लागून. लेगबायच्या स्वरूपात ही धाव असणार आहे. धावसंख्या होईल ती 33. 15 चेंडू आणि 50 धावा. 15 चेंडू आणि 50 धावा असं समीकरण मैदानात पाहायला मिळतंय. 15 चेंडू आणि 50 धावा. स्लो पद्धतीचा चेंडू साहिलला काय मारता येत नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 33. खेळच्या स्वरूपात साहिल या ठिकाणी बाद होतोय. एसटीच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतोय तो साहिल. मोठे फटके मारण्यात माहीर असलेला आता मात्र कुठेशी निराशा करतोय ऋतुराज पॅकर संघाकडून. साखली सामन्यामध्ये त्याने चांगली चमकदार कामगिरी केली होती आणि त्याच कामगिरीवर या ठिकाणी त्याला प्रथम सलामीला पाठवलं होतं. मात्र स्लो पद्धतीचे चेंडू त्याला काही खेळता येत नाही आणि फास्ट चेंडू खेळण्याचा सराव असल्या कारणाने त्या ठिकाणी स्लो पद्धतीचे चेंडू त्या ठिकाणी बीट करण्यात यशस्वी झाला तो गोलंदाज गणेश शिंदे. आता मात्र या ठिकाणी 13 चेंडू आणि 50 धावा. भूषण कामतेकर एक लेफ्टी बॅट्समन या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला सेमीफायनलचा हा थरार 13 चेंडू आणि 50 धावा. मोठं समीकरण येऊन या ठिकाणी आलेलं आहे. 13 चेंडू आणि 50 धावा. मोठे फटके मारावे लागतील, मोठा प्रहार करावा लागेल, परंतु फलंदाज निराश करतायत ऋतुराज पॅकर्स या संघाकडून. अनिश स्पोर्टचे गोलंदाज हवी होत आहेत मैदानावर. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात एकामागोमाग एक चेंडू निर्धाव काढतायत आणि साहिलने खूप या ठिकाणी निराश केले ऋतुराज पॅकर्स या संघाकडून. चांगला झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी भूषण कामतेकराचा. मात्र या 2 धावांनी धावसंख्या होती ती 35. आता मात्र 12 चेंडू आणि 48 धावा. 12 चेंडू आणि 48 धावा. एक मोठं षटक. 12 चेंडू आणि 48 धावा. आत्ताचे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अनिश स्पोर्ट या संघाकडून, कारण गणेश शिंदे आणि गुरु दुखंडे यांनी आतापर्यंत आपल्या कोट्याचे 2-2 षटक या ठिकाणी टाकून सामना या ठिकाणी आपल्या बाजूने झुकवतोय तो गणेश शिंदे. आता येतोय तो मात्र निलेश रुपे, गणेश रुपे. ह्याच गोलंदाजाने मागची मॅच या ठिकाणी 6 चेंडू आणि 13 धावा असताना सहजरित्या आपल्या
कडे घेतली आणि त्याच मॅचीमुळे या ठिकाणी हा सेमीफायनलचा पहिला थरार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 13 असताना या ठिकाणी त्या गोलंदाजाने ते धावा काय दिल्या नाहीत. आता मात्र आहे तो शॉर्ट पद्धतीचा चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. सहजरित्या ही निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. आता मात्र 11 चेंडू आणि 48 धावा. समीर घाडी काहीसा चाचपडतोय फलंदाजावर. आता मात्र या ठिकाणी आक्रमक रूप आणि हा मना वाटतो सुंदररित्या क्षेत्ररक्षण घेण्याचा प्रयत्न. 4 धावा रोखतोय आपल्या संघासाठी. धाव संख्या वाढते ती 2 ने. आता मात्र 10 चेंडू आणि 46 धावा. 10 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण मैदानात पाहायला मिळतील. मोठा आघात करावा लागेल, प्रहार करावा लागेल गोलंदाजावर. समीर घाडीची क्षमता आहे. समीर घाडीकडे क्षमता आहे, मात्र त्या ठिकाणी किशोर घाडी सहजरित्या झेल टिपतोय. कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही, त्याला माहिती आहे समीर घाडीची फलंदाजी. आणि दुसरा गडी बाद होण्यामध्ये यशस्वीता आहे ती किशोर घाडी, कारण 2 कॅच या ठिकाणी घेतलेले आहेत. मॅनफार्म कोटकामतेचा हा अनुभवी खेळाडू, क्रिकेटचा बराच अनुभव असलेला हा किशोर घाडी आज ह्या मैदानावर अनिस्पोर्ट संघाकडून खेळत असताना आता मात्र या ठिकाणी जागा घेण्यासाठी जातोय तो आशुतोष कातवणकर. आशुतोष कातवणकरांना मोठे फटकेबाजी करावी लागेल, कारण 9 चेंडू आणि 46. 3 षटकार जर मारले तर मंगेश पारकर कडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आशु कातवणकर यांना एक मोठं बक्षीस आलंय. 3 लागोपाठ षटकार मारले तर जवळपास 1000 रुपयाचं पारितोषिक. काय पारितोषिक लावलंय, काय सन्मान दिलाय मंगेश पारकर याने. शॉर्ट पिचचा चेंडू जातोय त्या विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. गणेश रुपे नावाचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आशुतोष कातवणकर निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यशस्वी होत आहेत. आपल्याला वाटतं की खरोखरच हा चेंडू मारण्या इतपत आहे, मात्र त्या मैदानावर खेळत असताना आपल्याला समजतं की चेंडू कोणत्या प्रकारचा आहे. आता मात्र हा चेंडू नो म्हणून घोषित करतायत अंपायर. पीठ साठी संधी असणार आहे ती आशुतोष कातवणकर यांना. नक्कीच 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक मंगेश पारकर भावी सभापती यांच्याकडून. खरोखरच काही कौतुक केलंय त्यांनी. आता मात्र या ठिकाणी चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. गणेश रुपे यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी केली होती आणि सचिन मसूरकर सारख्या फलंदाजाला जपून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच भरोश्यावर सेमीफायनलचा हा सामना या ठिकाणी खेळतायत हा अनिस्पोर्ट हा संघ. नक्कीच त्या मैदानावर या ठिकाणी चांगले स्लो पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी फास्टरला मात्र फटकेबाजी पाहायला मिळते. मात्र स्लो पद्धतीचे चेंडू सहजरित्या विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन या ठिकाणी एकामागोमाग एक निर्धाव असे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे सुशांत गावकर अनिस्पोर्ट संघाकडून. ह्याच्यावर मोठी एक जबाबदारी आहे, कारण 6 चेंडू आणि 45 धावा अशक्य ते शक्य करण्यासाठी भूषण कामतेकर नावाचा फलंदाज मॅन फ्रॉम कोर्ट कामतेचा. पाहूया काय चमकदार कामगिरी करू शकतो का, कारण 6 चेंडू 45 धावा. सुशांत गावकर या ठिकाणी सहजरित्या झेल टिपतोय तो गणेश रुपे आणि पॅव्हेलियनच्या दिशेला पाठवतोय तो भूषण कामतेकर याला.
भूषण कामतेकर याची जागा घेण्यासाठी जातो तो मनोज मिडबावकर. हा एक मोठा फलंदाज साखळी सामन्यामध्ये षटकार मारून या ठिकाणी संघाला विजयाच्या दृष्टिकोनातून नेण्याचा मोठा हातभार लागला होता. आता मात्र शशांक गावकर पॉइंटला ठिकाणी फटका, त्या ठिकाणी सहजरित्या एक धाव पूर्ण करतोय. आशुतोष कातवनकर यांना संधी आहे. लागोपाठ जर 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुन्हा एकदा वाढलंय. 3 लागोपाठ षटकार साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. 22 सभापती मंगेश पारकर यांकडून. मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला मारलेला हा फटका पाहूया. एकच धावावर समाधान मानावलंय. कुठेशी हार पत्करावी लागते ती मला वाटतं ऋतुराज पॅकरच्या संघाला. ऋतुराज पॅकर्सचे थोडेसे झुकलेले खांदे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र गोलंदाजाला सन्मान देत आहेत की हा चेंडू निर्धाव. आता मात्र मनोज मिडबावकर मोठी फलंदाजी करण्यामध्ये अयशस्वी झालेला मनोज मिडबावकर फलंदाजाने कुठेशी शरणागती पत्करलेली पाहायला मिळाली. ती म्हणजे साहिल याने. कारण साहिल याने जर का चांगले फटके मारले असते तर या मॅच मध्ये वापसी निर्माण केली असती, परंतु स्लो पद्धतीचे चेंडू अजिबात त्याच्या बॅटला लागत नव्हते आणि जातात ते विकेट किपरच्या हातामध्ये. जर का फास्टर बॉलर असता तर नक्कीच त्याचा समाचार घेता आला असता. मात्र स्लो पद्धतीचे चेंडू त्याला या ठिकाणी बीट करण्यात यशस्वी झालेला गणेश शिंदे नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी मैदानावर हवी होतोय. शशांक गावकर नावाचा हा गोलंदाज गोलंदाजी टाकत असताना आता मात्र अंपायरच्या वरून मारलेला फटका म्हणजे सिलिमिडन वरून मारलेला हा फटका जातोय तो विकेट किपर नो चेंडू हा. आणि या नो चेंडूवर धाव संख्या होते 2 धाव. धाव संख्या होती ती 42. गणेश रुपयेसाठी बघा नितीन जेठे 500 रुपये. डॉक्टर सारंग यांच्याकडून 200 रुपये. चेतन जोईल कडून चेतन जोईल यास डॉक्टर सारंगकडून 200 रुपये. अशा प्रकारचं पारितोषिक आहे. आणि गुरु दुखंडे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच याचं देखील धुवाळी नावाने 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ते देखील त्यांनी या मॅच नंतर घेऊन जायचं आहे. आताच्या मॅन ऑफ द मॅचचा म्हणजे पहिल्या सेमीफायनलचा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो चेतन नावाचा फलंदाज. सुंदर फलंदाजी केली होती आणि त्या फलंदाजीवर 82 धावा 6 षटकामध्ये जमा केल्या होत्या. एक सलामीचा फलंदाज गेला होता मैदानावर आणि स्फोटक फलंदाजी करून 82 धावा जमा केल्या होत्या. 83 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं आणि ह्या 83 धावांचं उद्दिष्ट पार